सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आषाढी एकादशी येते आहे, म्हणजे वर्षातून अशी एकादशी येते ज्या वेळेला सगळ्यांचा खूप कडक असा उपवास असतो बरं का. आता कडक उपवास कसा, म्हणजे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाटा वडे, त्यानंतर भरपूर सारं तळण, रायता, छास, या अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही उपवासात खाल्ल्या तर अख्खा दिवस तुमचं पोट भरलेलं राहणारच ना. मग तो उपवासच कसला. एवढं सगळं जर तुम्ही एका दिवसातच इंटेक केलं तर तुम्ही अख्ख्या महिन्याच्या कॅलरीज एका दिवसातच इंटेक करत आहात. आणि सर्वांना खूप चांगलं माहिती आहे का साबुदाणा हा इतका हेवी फायबर पदार्थ आहे जो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी बिलकुल पण चांगला नाहीये. जे लोक डाएटवर आहे त्यांनी कृपया करून ह्या सगळ्या पदार्थांपासून लांब बसायचं आहे, नाहीतर तुमची एवढ्या दिवसाची केलेली मेहनत झटक्यात अशी वाया जाणार आहे. म्हणून चला तर आपण सगळ्यांनी प्रण घेऊया आणि ह्या आषाढी एकादशीला एक निरंतर असा छान उपवास ठेवूया. म्हणजे अख्ख्या दिवसात फक्त पाणी आणि फळ घ्यायचं आहे आणि एक दिवस तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला सुंदर असा आराम द्यायचा आहे. संध्याकाळी आपलं ऑनलाईन वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला आपलं गुड न्यूट्रिशन इंटेक करायचं आहे आणि तसंच झोपी जायचं आहे. एक दिवस तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आराम द्या आणि फरक तुमच्यात नक्कीच जाणवेल.